264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडणार आहे, तर 30 डिसेंबरला याची मतमोजणी होणार आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। तर उद्या सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निवडणुकांचा प्रचार जरी थंडावलेला असला तरी उद्या मतदान जे आहे ते पार पडणार आहे। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। तर सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। 264 नगराध्यक्ष आणि 6042 नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे। एकूण 1,07,03,576 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि 12,316 मतदान केंद्रांसाठी 62,160 निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो ती जात आमची असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय। भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष असल्याची टीका माणिकराव कोकाटेंनी केलेली होती। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। जे लोक भारतीय जनता पक्षाचा डीएनए विचारतात त्यांना एकच उत्तर देतो, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची। वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची। पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची। ही भारतीय जनता पार्टी आहे। अरे आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराज आहे। आमचा डीएनए विचारण्याची कोणी हिम्मत करू नका। नाव गोरे आहे पण मनानं काळे आहेत। उद्धव ठाकरेंनी जयकुमार गोरेंवर खोचक टीका केली आहे। नवरा आणि बायकोत भांडणं लावतात असं उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलं। या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे एक मंत्री आहेत, नाव गोरे आहेत पण मनाने काळे आहेत। त्यांनी असं म्हटलंय खास करून महिलांना, तुम्हाला पटते का? ते म्हणे नवरा तुम्हाला 100 रुपये देत नव्हता पण त्यांचा जो भाऊ आहे त्यांनी 1,500 रुपये दिले। म्हणजे तुम्ही नवरा बायकोमध्ये भांडणं लावताय, नवरा बायकोत भांडणं लावताय। नवरा 100 रुपये देत नव्हता पण या फडणवीस भाऊने म्हणे 1,500 रुपये दिले तर त्याच्यावरती निष्ठा ठेवा। अरे काय कोणता नीच विचार आहे हा? तर निवडणूक आयोगाचा कारभार हा केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रतीक आहे। खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर ही टीका केली। आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ दाखवून दिले असं देखील अरविंद सावंत यांनी म्हटलं। पुरे लक्षात घ्या, निवडणूक आयोगाचा कारभार हा म्हणजे केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर आहे, लक्षात घ्या। सतत SIR असेल किंवा अन्य अनेक दुबार मतदार असेल, म्हणजे मध्यंतरी आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी राहुल गांधींच्या नंतर मुंबईमध्ये वरळीत दाखवून दिलं की मतदार यादी कशी आहे। आता तर प्रत्येक प्रभागात मुंबईच्या 4,000 ते 6,000 दुबार मतदार सापडत आहेत। तर संगमनेर तालुक्याचं पाणी पळवायची हिंमत आहे का? काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी ही टीका केली आहे। आपल्याला गहाण पडायचं नाही, बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखेंवर ही टीका केली आहे। पाणी पळवतील काय टाप आहे पाणी पळवायची रे? एवढं सोपं आहे का? आम्ही संगमेर आले, रेल्वे सुद्धा खेचून आणू असं सांगा। रेल्वे येईल संगमेरवरूनच येईल सांगा। कुणी लाचार झाला असेल, संगमेर तालुक्याची जनता लाचार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे। आपण अत्यंत स्वयंपूर्ण आहोत, स्वाभिमानी आपण आहोत। मी सगळ्या विरोधकांसहित सगळ्यांना सांगेल की आपल्याला कोणाच्या परक्यांजवळ गहाण पडायचं नाही। आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आहे, आपली प्रगती आपल्याला करायची आहे, जनतेकरता शेवटच्या थरापर्यंत काम करायचंय। तर नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग बदलला, आता निळवंडेचं पाणी नेण्याचा डाव आहे असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय।
नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबेंनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा साधलेला आहे. 3 तारखेला कुणी काय काम केलं हे स्पष्ट होईल असं देखील सत्यजित तांबेंनी म्हटलं. संगमनेरवरून जाणारी नाशिक पुणे रेल्वे यांनी पळून नेलेली आहे आणि आता त्यांचा डोळा या संगमनेरमध्ये आलेल्या निळवंड्याच्या पाण्यावर आहे. हे पाणी देखील पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा डाव आहे. 3 तारखेला हा सूर्य हा जयद्रथ होणार आहे. आकडेवारी बूथ वाईज येणार आहे. त्या बूथचा कार्यकर्ता कळणार आहे का कोणत्या कार्यकर्त्यांनी किती मेहनत केली. ते उद्या चेहरा दाखवून उपयोग नाही. 3 तारखेला त्याचा सगळ्यांचं आकडेवारीतूनच चेहरा दिसतो.